हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू नीताज कॉर्नर. तर आज आहे संडे आणि ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी आम्ही जातोय श्रेयांशला गार्डनला घेऊन. विरांश गेलेला आहे गावी. गावची यात्रा होती त्यामुळे मम्मी त्याला घरी घेऊन गेले आहेत आणि सुट्टी पण होती त्याची. तर मस्त दादाचा गॉगल घालून रेडी झालाय श्रेयांश. इकडे त्याला आम्ही स्माइल करायला लावलं होतं तर बघा कसे एक्सप्रेशन देतोय. त्यानंतर त्याचे भरपूर मी व्हिडिओ आणि फोटो इथे शूट केले कारण त्याला खूप जास्त आवड आहे फोटो आणि व्हिडिओचे. लगेच रेडीच असतो. मी कॅमेरा घेतला की लगेच त्याची पोज रेडी असते. तर संध्याकाळी आलो होतो आम्ही त्यामुळे मस्त इथे व्ह्यू आहे आणि छान वाटत होतं. थंड हवा येत होती. त्यानंतर एक फनी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. इकडे एक मुलगा रनिंग करत होता आणि इथे जनरली लोक एक्सरसाइज करायलाच येतात संध्याकाळी. तर हा पण श्रेयांश पण त्याच्या मागे एकदम त्याच्या स्पीडनेस त्याला पळायचं होतं आणि काही केलं थांबत नव्हता. खूप हसलो आम्ही आणि तिथले बरेचसे लोक सुद्धा त्याला बघून हसत होते. थांबायला तयारच नव्हता. सेम त्याच्यासारखी त्याला ही रनिंग करायची होती. त्यानंतर इकडे गाणे म्हणत होते दोन. एक जोडी होती तर ते काहीतरी चॅरिटीचं तिथे बोर्ड लावलेला होता. तिकडे मग गाणं चालू होतं त्यांचं आणि इकडे याचं पण डान्स चालू झाला लगेच. प्रत्येक मुवमेंट त्याला एन्जॉय करायची असते. त्यानंतर जाताना इथे एक्सरसाइज टूल्स आहेत. तर दरवेळेस आम्ही येतो त्यावेळेस श्रेयांश आणि वीरू दोघं सुद्धा इथे खूप एन्जॉय करतात. त्यांना इथून निघायचंच नसतं. आज एकटाच होता तरी सुद्धा त्याच्या वयाच्या मानाने तुम्ही बघू शकता व्हील कसं गोल फिरवतोय पूर्ण ताकद लावून. बराच वेळ गार्डनमध्ये थांबलो. श्रेयांशने तिथे खेळला. त्यानंतर जाताना टरबूज दिसलं तर टरबूज तर फेवरेट फ्रूट आहे त्यामुळे लांबूनच त्याचं चालू होतं टरबूज दिसल्यावर. तर त्याला लगेच खायचं होतं. इथे पूर्ण शर्ट त्याने खराब केला. जाताना आज अक्षय तृतीया होती त्यामुळे मग जाताना आम्ही लक्ष्मी घेतली, झाडू घेतला. बरेच लोक सोनं चांदी सुद्धा आज खरेदी करतात आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही श्रेयांशला आईस्क्रीम खायला घेऊन आलो होतो. खालीच तिथे शॉप आहे आमच्या सोसायटीच्या. तर तो माणूस म्हणत होता, देखो कितना अच्छे से खा रहा है, उसका व्हिडिओ ले लो, फोटो ले लो. तर म्हटलं चला आपण घेऊ एक व्हिडिओ. तर असा होता आजचा दिवस. बाय.